जसे आमचे मंडळ अध्यक्षान आताच उलयला की आयची ही प्रेस आसा ती खास करून आमचे जे पेडण्याचे ज्वलंत विषय आसात जे आयज गोवा विधानसभेन हायलायट जातात आणि आमचे माननीय आमदार हांच्यांनी आपली जे एक कौशल्य आसा विधानसभेचे ते आयज दाखोवन दिल्लें आसा. मोपा एअरपोर्टा खातीर जे उदक लोकांच्या गांवांनी येता, फ्लडिंग जाता, ते निगान नासतले, उगवें आसतले, इतर वारखण आणि इतर भागान आसतले. जी ऑलरेडी एक आउटलेट WRD अंडर कन्स्ट्रक्शन चालू आसा निगळ हांगासर. तांकां प्रोटेक्शन दिवपाक देवळान उदक वचपाक जायना म्हणून ताचेरय विचार चालू आसा. त्याच प्रमाणे इतर 3 आउटलेट आसात ते विशय घेवपाक लागून आमदार आयज प्रयत्न करता. आणि त्याच प्रमाणे इब्रामपूर जे फ्लडिंग जाताले एव्हरी इयर आमकां उगडास येता. इब्रामपूर गांवांत जेन्ना धरणाचें उदक सोडटाले तेन्ना अख्खो गांव बुडटालो, सगळ्या लोकांच्या घरांनी उदक वयताले. आयज ह्या जर आमी तुमी फाटली 2 वर्सां लक्ष दिलो जाल्यार तुमच्या लक्षांत येतलें की फ्लडिंग ते आयज बंद जाल्लें आसा. हेचें कारण कितें हेचोय विचार करून करपाक जाय. कारण आमदारान जेन्ना आमचे शेजारी आमदार जे आसा डॉक्टर चंद्रकांत शेट्टी तांकांय ती साळ नदी लागता, सो ताचेर तांच्यांनी एक दोगांनी वचोन मिटींग घेवन तांचो टायम टेबल ठरयलो. उदक कशें सोडचें, कितल्या प्रमाणात सोडचें हें नियोजन जाल्ल्या कारणान आयज इब्रामपूर गांवा सारख्या किंवा हळर्णा गांवा सारक्यान आयज फ्लडिंग बंद जाल्लें आसा. नाजाल्यार आमकां उगडास येता की हे आमदार जेन्ना आमदार जावच्या पयलींच प्रवीण आर्लेकर जेन्ना काम करताले तेन्ना गरीब लोकांक तेंचे शेताची नुकसाणी जाली, घराची नुकसाणी जाली म्हणून मदत तांकां वैयक्तीकरित्या करताले. पण आयज ती परिस्थिती ना. आयज ते खंय तरी बंद जाल्लें आसा हेचो अभिमान आसा. दुसरो जर विशय पळयलो जाल्यार चांदेल प्लांट आसतलो जो आयज पूर्णत्वाक येयल्लो आसा. 15 MLD एक्स्ट्रा वाडयल्लो आसा, 30 MLD जाल्लो आसा. तो खूब वर्सां रखडलेलो आनी तेका लागून आयज पेडण्याची ताण भागलेली आसा. नाल्यार प्रत्येक एप्रील म्हयन्यात मे म्हयन्यात पेडण्यात आमकां पाणयाची उणीव भासताली. पण आयज जर तुम्ही पळयत जाल्यार ह्या सिजना पासून जे आयज आमची वॉटर अवेलेबिलिटी जी आसा ते आमकां खंय तरी फोन कॉल्स येवपाचे आयज कमी जाल्ले आसा की उदक ना म्हणून. सो हेचेर विचार जावपाची गरज आसा. अशें कन्स्ट्रक्टीव काम खूब आसतलें जर उलोवपाक गेले जाल्यार. स्ट्रीट लायट्स आसतल्यो. आमी पयलीं खूब फावटी भाशणांनी आयकताले की सगळ्या पेडण्यान जाल्लें आसा, सगळें जाल्लें आसा. पण कितलेशेच अशे रोड आसले पेडण्यां आयज मोपा एअरपोर्टा खातीर हायलायट जातात ग्लोबली, पूण थंयसर स्ट्रीट लायट्स नाशिल्ले. प्रत्येक रोडाचेर आयज स्ट्रीट लायट जाल्ली आसा मतदारसंघा भितर. ती म्युनिसिपालिटी एरियान आसतली, ती गांवां भितर आसतली, पंचायतींच्या क्षेत्रांत आसतली. मागीर दुसरे जर हॉट मिक्सिंग ऑफ रोड पळयत जाल्यार म्हाका दिसता अर्दे रोड्स आमी कव्हर केल्ले आसात, उरलेले अर्दे आसा ते इन प्रोसेस फायल्स आसात. अशे तरेचो वेगवेगळे स्तराचेर विकास चाललो आसा. आयज आमी हालींच विधानसभेन आयच्याच ह्या सत्रान आमी आयकलां की पेडण्यां खातीर रवींद्र भवन आयज जी जमीन ट्रान्सफर करपाक जाय आसली ती आयज तुवें हांगासर जाल्ली आसा. हो तालुक्या खातीर इल्लो एक आमकां प्रोजेक्ट आसा, सरकाराची देण आसा ही. सो अशे तरेचे विविध विशय आसात म्हणजे जे डेव्हलपमेंटाचे विशय आमी म्हणटात. सगळेच सांगपाक शक्य ना, पूण खुबशे अशे विशय आसात. टॅक्सी इश्यू आसतलो जाचेर खंय तरी दिसतालें की अन्याय जालो म्हणून तेन्ना आमदार रस्त्यार देंवलो. आंदोलन करते जे आसले तांच्या बरोबर पाठबळ दिले. कालच जेन्ना परत फाटल्या दिसांनी इश्यू जालो म्हणजे त्यांची जे पार्किंग रेट आसा ती हायक जाल्ली आणि कितें जाल्लें इमिजिएटली थंय वचून तो रिझॉल्व केलो. काल जेन्ना परत एक फावट टॅक्सीकार भावांक दिसलें की आमचेर खंय तरी अन्याय जाता जाल्यार काल सीएमा बरोबर तेंच्यांनी ताबडतोब आमचे अध्यक्ष आसले, हांव आसलो, आमचे आमदारांनी मंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांकडे मिटींग इमिजिएट आपयली. तांचे कडेन तांचे विचार जे आसले, तांचे जे विशय जे आसले, अडचणी ज्यो आसल्यो ते सजमोवन घेतले. ताचेर कितें तरी मार्ग काडपाक जाय म्हणून तांकां आश्वासन दिल्लेलें आसा. अशे तरेचे प्रत्येक विशय आयज ते हाताळटात. कितल्याशाच लोकांक, गरजूवंत लोकांक ते आपूण वैयक्तीकरित्या मदत करपाचो आयज प्रयत्न करतात. हे सगळें चालू आसतना खंय तरी एक मनीस येता आनी टिका करता की पेडण्याचो आमदार सक्षम ना म्हणटा किंवा कितें तरी म्हणटा तो गाडी पंक्चर जाली म्हणटा. हाची गाडी विधानसभेक स्टार्टूच जावंक ना हे ताका विचार पडलेलो आसा. आनी जी गाडी प्रयत्न केल्लो स्टार्ट मारपाची ती पयली मुळातूच बंद जाल्लेली आसा आनी ही गाडी आयज स्क्रॅपाक वयता. म्हणजे हे स्क्रॅपाक वयता म्हणजे हो जो कोण राजन कोरगांवकर जो आसा तो आयज स्क्रॅपाक गेल्लो आसा राजकारणात. कारण अशें आसा ताचें की तांणी जे मतां जी मेळयल्ली होच मनीस आसलेलो जो आयज भारतीय जनता पार्टीचेर टिका करता तो तिकेटी खातीर दाराचेर उबो आसलेलो आपल्या भारतीय जनता पक्षाची तिकेट मेळची म्हणून. पण जेन्ना ताका तिकेट मेळोंक ना तेन्ना खंय तरी दुसऱ्या पक्षान वचून त्यांनी इलेक्शन कंटेस्ट केलें आनी जी मतां ताका विरोधा खातीर मेळ्ळी ती मतां स्वताची म्हणून तो सिद्ध करपाक सोदतालो. आनी हेच आमचे फाटले जे आमचे लोकसभेचे इलेक्शन जाले त्या इलेक्शनान त्यांनी 2 दीस आसतना आपूण बीजेपीक सपोर्ट करता म्हणून डिक्लेअर केल्ले. पण ताचो जर सपोर्ट जालो आनी ताच्या वांगडा जर मताधिक्य असले जाल्यार बीजेपीचे मताधिक्य पेडण्यान आमचे ऑन एन एव्हरेज 15 ते 17 हजार प्रत्येक लोकसभेक मेळटा. ते खंय तरी 25,000 वचपाक जाय आसले. ते 8,000 9,000 मतां एड केल्ली जाल्यार. पण हे खंय दिसोंक ना. हेच्या वयल्यान कळटा की ती जी मतां मेळयल्ली ती वैयक्तीकरित्या सुद्धा ताका ती सांबाळपाक जमली ना. आनी हे सपशेल आपले अपयश जे आसा ते लिपोवप आनी खंय तरी आपूण परत लायमलायटान येवप, आपूण खंय तरी चर्चेन रावप, आपूण कोण तरी आमदाराच्या तडीजोडीचो आपूण नेतो आसा हे दाखोवपाचो प्रयत्न करप. म्हणजे सोशल मिडिया जी आसा ती फ्री ऑफ कॉस्ट आमकां अवेलेबल आसता. पण त्याचो खंय तरी गैरवापर त्यांनी करचो न्हू.
पेडणेची जी जनता आसा ती सुज्ञ आसा. आमी अशे वारंवार अशे भाशणांनी किंवा प्रेस कॉन्फरन्स घेवन आमी हे विशय लोकांपर्यंत पावोवपाचो आमचो प्रयत्न केन्नाच नासता. कारण लोक हे सगळे पळयतात, लोक अनुभव घेतात. आमदार कसो काम करता, कितली वरां आणि कितले दीस लोकां खातीर अवेलेबल आसता, खंयच्या खंयच्या स्तराचेर काम करता. मंडळ म्हणून आमी जे कितें करता, प्रत्येक जण हांगा बसला तो जबाबदार व्यक्ती आसा. आपल्या आपल्या क्षेत्रांत तांचे जबाबदारी आसा, लोकांनी विश्वास दवरलेलो आसा आणि ते काम सक्षमपणे आयज प्रत्येक मनीस पेलता, प्रत्येक कार्यकर्तो पेलता. भारतीय जनता पक्षाचो कार्यकर्तो आसा तो आमच्या पक्षाचो कणो आसा आणि ताका एक डिसिप्लीन आसा, ताका एक शिस्त आसा. ह्या शिस्तीन हे सगळें काम चल्लेलें आसा. थंय खंय तरी येवन कोणी आडमेळ हाडपाचो प्रयत्न करचो न्हू. पेडण्याची जनता ताका उगी रावची ना, ही ताका हांव शिटकावणी दिता आनी देव बरें करूं. 2022 मार्क्सवादी गोमंतक पक्षाची तिकीट घेऊन जो उमेदवार पेडणे मतदारसंघात निवडणूक लढे असलो त्या उमेदवाराक लोकांनी दाखवून दिलेला असा की त्याची गाडी त्यांनाच पंक्चर केली. त्यामुळे त्यांनी तो झेंडो काढलो आणि घरात ठेवलो आणि परत तो लोकांना म्हणून आपण पुढे चालला. आणि ती पेडणेकराची जी भाषा उलयता त्या पेडणेकराच्या भाषेक पेडणेकर भुलणारे पेडणेकर ना असत. कारण 2022 पेडण्याच्या जनतेन प्रवीण आल्लेकराक भरघोस मतांनी निवडून देऊन विधानसभेत पाठवलेलो असा. आणि त्या विधानसभेत हेका पाठवपाचो असलो तो ह्यो भायर रावला आणि त्यामुळे ह्यो खोटा बोलता आणि रेटून खोटा बोलता. कारण हेका सवय झालेली आसा खोटा बोलपाची. पण पेडणेकर त्या खोट्या बोलण्यात केव्हाच साक्ष नसता. हेणे म्हटले की प्रवीण आल्लेकरांची गाडी पंक्चर झाली ह्याची गाडी आणि ह्यो ते पंक्चर काढून आता नाचता की परत 2027 हेका काहीतरी तो पंक्चर काढून पुढे दाखवायचे असेल. पण ते शक्य नव्हते ना. पेडणेकरांचे स्वप्न साकार करपाची गरज करचेच ना. कित्याक तेका दिसले मध्ये लोकसभेत आपण भारतीय जनता पार्टीक पाठिंबो दिलो आणि कोणीतरी आपल्या पाठीर हात ठेवलो आणि ते पाठीर हात ठेवल्याबरोबर त्याला शक्तीचा बळ येला की आपण आता पुढे आमदार. पण ती तात्पुरती गरज होती. ती गरज आम्ही भागवून घेतलेली आहे. कारण त्या गरजेचो तुझ्या आमका फायदोय काय जावंक ना मतदारसंघात. तुझ्या मताचे जर आमका फायदो झालो तर 20,000 22,000 आम्ही मतं घेतले असले. तो दोन्हीकडे सेटिंग करून असलेलो. फक्त आमची दिशाभूल करून भारतीय जनता पार्टीक पाठिंबो दिता म्हणून तो मुख्यमंत्री आम्हाला बैठकी घेतला. पण त्याचा फायदो आमका काय जावंक ना. तरी सुद्धा येणाऱ्या काळात आमचे जे आमदार असत जे आता आमच्या पेडणे मंडळान त्यांच्याबद्दल प्रेस घेतली. हांव पेडणे मंडळाचे अभिनंदन करता की पेडणे मंडळ सक्षम असा आणि आमदाराच्या पासून कार्यक्षम असा. त्या आमदाराक कसलीच भय ना. कारण आपली पत आमदारान ह्या मतदारसंघात तशाच तशी ठेवलेली असा. दुसरो असा की तिची लायक असा काय नाही म्हणून त्यांनी म्हटलो. आमदार लायक असलो म्हण संसद हेतून भवनात पावलो, विधानसभेत पावलो. त्याका लायक नाही तो घरा बसलेलो असा आणि लायक असा तो विधान भवनात पावता. ते तू सांगपाची जनतेक गरज ना. कारण जनता ओळखून असा पेडण्याची कोण लायक आणि कोण आणि काय तो. आणि तिसरी गोष्ट त्यांनी म्हटले शिक्षण. माणसाक शिक्षणाची गरज नसता. आमदार जावप खासदार जावप हे शिक्षणाचेर नसता. त्याच्या लॉयल्टीचेर असता, त्याच्या समाजसेवेचेर असता, त्याच्या वागण्याचेर असता. जो गोरगरिबाची दुःख पोचता त्याचेर असता. त्याला शिक्षण हे नसतं. असे कितीतरी खासदार असत आमदार ह्याच्यापेक्षा कमी शिकलेले असत. त्याला शिक्षणाची अट नसता. ही यांनी पहिले लक्षात घेवपाक जाय. समाजात आपली पत 101% टिकवली तर शिक्षणाचीच अट ना. कारण लोक त्याच्या फाटल्यान असतात. तिसरो त्यांनी म्हटलं की आमदारांक आव्हान अपील केला विधानसभेतल्या की त्याका तुम्ही सांभाळा. आमचो आमदार सत्ताधारी पक्षात असा, आमची सत्ता असा, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ त्याच्या पाठीमागे भक्कम उभे असत. त्यामुळे हेणे अपील करून कोणतरी एका सांभाळटले अशी हेणे भाषा करची न्हू. तुकाच सांभाळपाक कोणाक तरी सांग. इतले सांगून हांव म्हजे 2 शब्द सोडटा. आजच्या ह्या पत्रकार परिशदेन हांव राजेंद्र कुरगांवकाराक एक सांगूंक सोदता. फटींग उलोवन खोटें उलोवन एका आमदाराचे चुकीचे उलोवन खंयचोच लिडर हो समाजान मोठो जावंक शकना, राजकारणाने मोठो जावंक शकना. ही त्याची नोंद घेवची. हांव आमच्या प्रवीण आल्लेकराचे हांगा मंडळाच्या वतीन एक अभिनंदन करता की आयज जो फुल स्ट्रॉंग सत्तेन आसून सुद्धा तो पेडणेकराचे विशय आयज असेंब्लीन मांडटा. हे खरेच आयज कौतुकास्पद आसा. हे राजनाक कळपाक जाय आसलें. फुडल्या 2027 तुका एमची सुद्धा तिकीट दिवची ना हे तुका खबर आसा. म्हणून तू परत लोकल फॉर व्होकल करपाक लागलो. ते तू जाणीवपूर्वक करता. आमदाराचेर तू विनाकारण उलोवपाचे ना. तुका जर लोकशाही पद्दतीन जर काम करपाचे तू काम करपाचे, निवडून येवपाचे, असेंब्लीन हेच्यापेक्षा बरें काम करपाचे ही पेडणेकरांची सगळ्यांची इच्छा आसा. पण जे काम करता त्या मनशाक डॅमेज करप ही तिची कुटील नीती आहा. ती तुझ्या जीवनाक अपयशी ठरतली. तुझी स्वतःची अक्कल आसा काय तुझ्या आणि कोणाची अक्कलेन तू वागता हे म्हाका खबर ना.
जर तुका स्वताची अक्कल असलेली जाल्यार तू स्वता एमजीन जाका वेटविश्वासान तिकीट दिल्ली त्या एमजीचोच बॅनरा सकयल तू काम करतलो आसलो. ही जी भडवेगिरी करता ती तू बंद कर, नाजाल्यार पेडणेकार भय तू 9,500 मतां पडले त्याचेर रावू नाका. तो जो काळ वेगळो असलो, ते राजकारणय वेगळे असले, ते तुका कळचेय ना आनी कळोकूय ना. तू हांगासर कोरगांवचो, हांवूय कोरगांवचो, हांवें तुका केन्ना पळोवंक ना तू कोरगांवचो नागरीक म्हणून. तू थंयच्यान कसो कवळून गुटली आनी साठली, पूण मडगांव गेलो पळय तुजो इतिहास आसा तो आमकां तू उलोवंक हेच्या फुडें लावं नाका. तुका ही शिटकावणी आसा की आमच्या आमदाराक जर तू काम करून डॅमेज करतलो जाल्यार तुकाय राजकारणात अस्तित्व तुजें सोंपोवपाचे पेडणेकार सज्ज आसा. या प्रेसात आमच्या अध्यक्षान तशेंच जनरल सेक्रेटरीन व्यवस्थितपणे तुमकां सांगलेले आसा. आणि म्हाका इतलेंच सांगचें आसा की आमी जेन्ना सोशल मिडिया एक्टीव आसता तेन्ना आमी वेगवेगळे व्हिडिओज पळयता आणि ह्या व्हिडिओजान पळयत आसतना असे काही व्यक्ती येतात जे सोशल मिडियाचो गैरवापर करतात. कालूच आमी पळयले की राजन कोरगांवकर हे म्हणतात की आमचे आमदार जे आसात श्री प्रवीण आल्लेकर हेंकां उलोवंक येयना अशें तेंचें म्हणणें आसा आनी ते लायक ना. म्हाका तेंकां एकूच विचारपाचें आसा की जर तूं इतलो बरो उलयता, सुंदर जर उलयता जाल्यार तूं लायक आसा. तूं सपोज जर लायक आसलोलो जाल्यार आयज जे व्यक्ती असेंब्लीन आसा त्या जाग्यार तूं आसतलो आसलेलो. म्हाका तेका विचारपाचें आहा की उलोवप हे महत्वाचें आसा की काम करप हे महत्वाचें आसा. आणि हे लक्षात घेऊन आमच्या पेडण्याच्या जनतेन लायक मनशाकूच निवडून हाडलेले आसा. म्हणून आज प्रवीण आल्लेकर हे असेंब्लीन बऱ्यापैकी उलयतात आणि आमचे जे विषय हा ते मांडपाचो तेंच्यांनी प्रयत्न केलेलो आसा. आणि माननीय मुख्यमंत्र्याच्या आधारान आम्ही हे काही जे विषय जे आसात आमच्या भावांचे आसतले मागीर आणि अनेक जे विषय आसात ते सोडोवपाचो प्रयत्न चालू आसा आणि हे लोकांक दिसपाक येयलेले आसा. आणि म्हाका दुसरो मुद्दो जो आहा ते म्हणतात की अपयशी ठरलेले आसा. अपयशी म्हणजे तेका हांव सांगूंक सोदता की ज्या पद्दतीन तुम्ही विविध पक्षांची तिकीट मेळोवपा खातीर जो प्रयत्न केलेलो आसा तेतून तुम्ही अपयशी ठरलेले आसा. आणि आमचे आमदार जे आसा श्री प्रवीण आल्लेकर हेंकां यश मेळोवन जनतेन आज ह्या पदाचेर हांगासर हाडलेले आसा. आणि तो निर्णय आमचे पक्ष भारतीय जनता पार्टीन तुमचेर न दाखयता श्री प्रवीण आल्लेकराचेर दाखयलेले आसा आणि ह्या जनतेन तांकां तो आशीर्वाद दिवन यशस्वी केलेले आसा. म्हाका टेक्निकली वचपाचें ना कारण आमचे जे सरकार आसा ते सक्षम आसा आणि आमचे आमदारूय आहा ते सक्षम आहा की विविध जे आमकां सोल्युशन जाय ते योग्य वेळेचेर आणि योग्य निदान काडटले हेचेर म्हाका चड उलोवपाचें ना. पण खंय तरी दिसता की उठ सूड दुसऱ्यांचेर टिका करच्या परस तुम्ही मतदारसंघात जर व्यवस्थितपणे काम केले थंय तुम्ही एफर्ट्स लायले जाल्यार म्हाका दिसता या जनतेच्या मनान खंय तरी तुमचं स्थान निर्माण करूंक तुम्ही पावतले आसले. त्याच पद्दतीन जे प्रवीण आल्लेकर जसे करतात कारण त्यांची जी पद्धत आसा ही तुमच्या लेवलाची ना आसा. त्यांची जी पद्धत आसा ही सामान्य कार्यकर्ता खातीर कशी तडजोड आपण करून कसो व्यवस्थितपणे तांकां न्याय दिवपा खातीर जो प्रयत्न आहा तो चालू आसा. आणि हे आमी प्रत्येक वेळाचेर सोशल मिडियाचेर दाखोवंक शकना. आणि म्हाका दिसता हेंकां आतां जे सुंदर आणि बरे उलयतात आनी तांकां दिसता बरे उलोवन जर आपण पेडणेकाराची मनां जिखतली तर तेंचो एक भ्रम जाल्लो आसा. तूं उलोवपाचें कमी कर आणि काम जास्त कर जाल्यारूच ही पेडणेकाराची जी जनता आसा ती योग्य व्यक्तीक योग्य स्थान दिता हे आज सिद्ध जाल्लेले आसा. म्हाका एकूच सांगपाचें आहा की ह्या मनशाक जे आसा ते खंय तरी फ्रस्ट्रेशन म्हणा किंवा आपण अपयश जाल्लेलो आहा ती फ्रस्ट्रेशन जर काडपाचें आहा म्हणून हो एक प्रवीण आल्लेकर हेच्या कानार बंदूक दवरून म्हाका दिसता हो आपलो राग जो आसा लोकांचो तो ह्या माध्यमांतसून काडपाचो एक प्रयत्न तेंचो जो आहा तो चालू दवरलेलो आसा. हो आता एक नवीन तेंच्यांनी उपक्रम जो आसा तो चालू केल्लो आसा. आणि हांव तांकां एक ल्हानच्या स्टोरीन हो तुमकां सांगूंक सोदता. एक 100 लोकांचो गांव आसलेलो आणि तितून एक व्यक्ती असलेली त्या गांवान लाईट नासलेली आणि त्यांनी आपल्या श्रमान शहरान वचून एक कंदील हाडलो. खंय काम करून तेंच्यांनी तो कंदील पेटयलो आणि व्यवस्थितपणे डेली त्या गांवान उजेड जावपाक लागले. आणि ते 99 जे लोक असले त्यांच्या पोटान खाचकुली पडपाक लागली की हो व्यक्ती वचून हांगासर त्याच्या घरान कशी लाईट पेटता.
तर ते 99 जे लोक असलेले पळयात न्हू ते चिंतपाक लागले की असो हो श्रम करच्या परस हेची लायट कशी बंद जातली हेचेर तेंच्यांनी भर केलो. कारण गांवांत शहरान वचोन ते आपण एक एफर्ट्स लावप हो तेंकां खूप जड वचपाक लागलो. म्हणून तो कितें करपाक लागलो की ते कंदील जे असलेले तेचेर गुणो मारपाक लागले. त्याच पद्दतीचे काम आज राजन कोरगांवकर करत आसा. एफर्ट्स न लायता तेंच्यांनी प्रवीण आल्लेकराचेर हात घातलेलो आसा की हो जो स्थान म्हणजे जे आपले पद्धत जी आसा ती लोकांच्या मनात ते रुजत आसा आणि हो खंय तरी तांकां धोका दिसपाक लागलेलो आसा आणि म्हणून ते फातर मारून हो जो प्रवीण आल्लेकर पेडणेकारां खातीर उजड हाडपाचो प्रयत्न जो करता म्हाका दिसता हेंचे जे कामांक जे आसा तो अडखळ निर्माण करपाचो हो एक मात्र प्रयत्न तेंच्या हातीन चालू जाल्लेलो आसा. तेन्ना तेंच्यांनी तशें करचें न्हू, व्यवस्थीत आपले मनोबल लोकांच्या मना मेरेन एक स्थिर अशी आपली जागा बसोवपाचो प्रयत्न करचो आणि इतलेच सांगून हांव देव बरें करूं. प्रेस कॉन्फरन्सात उपस्थित असलेले सगळे आमचे पदाधिकारी यांच्यानी आपले मनोगत आणि याच्यावर जे कालचे जे लोकल मिशन फॉर लोकल चे कोरगांवकर यांच्यानी जे सांगले त्याच्यात प्रत्युत्तर ह्यांच्यानी दिल्लें आहा आणि जोरदाररित्या प्रत्युत्तर दिल्लें आहा. उलोवपाचे पॉइंट त्यांच्यानी शिल्लकच थोवंक ना. तरी पूण हांव ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमांतसून इतलेंच उलोवंक शकता की आमचो जो आमदार आहा त्यांनी खुबशे आरोप केले. त्या आरोपाक प्रत्युत्तर दिवपाची गरजय नासली कित्याक लोकांनी आमच्या आमदाराक दोनदा म्हणजे पहिली विधानसभेत खुबशा मतांनी धाडून दिले आणि त्याच्या उपरांत कालची जी लोकसभेची इलेक्शन जालें तेतून दाखोवन दिल्लें आहा की आमचो आमदार कितलो बळकट आहा तो. आणि त्यांनी हे स्वताच्या कर्तृत्वान जे केल्लें आहा 2-3 विशय ह्या 2 वर्सांत आमी सुद्धा खुबशे बेजार जाल्ले आमच्या ह्या रस्त्याक लागून हायवेक लागून. पूण तेंच्यांनी आपल्या कर्तृत्वान केंद्रीय पातळीवर वचून मुख्यमंत्री आमचे कार्यक्षम आहात त्यांची मदत घेऊन 2-3 विषय त्यांच्यानी व्यवस्थित हँडल केल्ले आहात. ते म्हटल्यार मुख्य विषय आमच्या नयभागातलो फ्लायओव्हर आणि त्याच्यातलो दुसरो आमचो धारगळचो फ्लायओव्हर आणि दुसरे म्हणजे जी निकृष्ट दर्जाचे जे हायवेचे काम जाल्ले आहा त्याच्यावर त्यांच्यानी व्यवस्थित असो लक्ष दिल्लो आहा आणि त्याची दखल केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा घेतलेली आहा गडकरी साहेबान. हे त्याचे ज्वलंत विषय आहा. आणि त्याच्या उपरांत आमचो आमदार हेतूर असताना म्हणजे सत्ताधारी पक्षात असताना जरी सत्ताधारी पक्षात असलो तरी आपले जे म्हणणे आहा ते विधानसभेत त्यांनी कालच्या ह्याच्यात काल जी विधानसभा त्यांनी आवाज केलो आमच्या टॅक्सी भावाच्या ह्याच्यात तेतूर त्यांचे खरे म्हटल्यार आम्ही सगळ्यांनी कौतुक करूंक जाय. आमचे ज्वलंत विषय आमच्या ह्या मतदारसंघाचो मोपाच्या टॅक्सीकारांचो ज्वलंत विषय आहा आणि तो निभावपाक त्यांच्यानी व्यवस्थित असे मुद्देसूद त्यांच्यानी मांडलेले आहा. आणि जे गोवा मायस आहा आणि ते सुद्धा आमचेच आहा ते त्यांच्यानी सांगले आणि त्यांना कशें सामावून घेवचें आणि टॅक्सी बांधव जे आमचे मुख्य टॅक्सी बांधव आहा त्यांना टुरिस्ट टॅक्सीक योग्य न्याय दिवपाक त्यांच्यानी आवाज करून त्यांच्या वाटेन जे उलयल्लो आसा कालच्या आयच्या पेपरात थोडेशे झळकले की एकाकी पडलो म्हणून. हांव त्या माध्यमाकय सांगूंक सोदता तो एकाकी पडलेलो ना. त्यांच्यानी व्यवस्थित असे आपले म्हणणे मांडलेले आहा आणि मुख्यमंत्र्याने त्यांची दखल घेतलेली आहा. कालच आमचे अध्यक्ष आणि सगळ्यांनी त्यांच्यानी टॅक्सी बांधवांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली तेतूरसून त्यांनी जाल्ले आहा. हे दोन्ही वाटेन म्हणजे टॅक्सी कराकय भडकावप आणि टॅक्सी वाटेने उलोवप असे हो तो पडीक जो उमेदवार आहा तो करीत आहा आणि तेतूरसून त्यांनी आपले हे दाखवून दिल्ले आहा. लोकांचो लक्ष बरोबर आमच्या आमदारार आहा. आमचो आमदार आगामी सुद्धा काळात आपले जे विषय आहा खूपशे विषय आहा ते मांडून ह्या सगळ्याचेर बरे व्यवस्थित काम करून घेतलो अशें आमकां आत्मविश्वास आहा.
आणि असे जे आरोप करता प्रसिद्धी खातीर त्यांच्यानी हे करचे की ह्याच्या फुडें असे आरोप करचे न्हू, त्यांच्यानी काम करून दाखोवचे. आमचे हे आताचे जे मंडळाचे पदाधिकारी आहात ते सगळ्यांनी आपल्या मतदारसंघा खातीर काम केल्ले आहा आणि कामातसून ते दाखोवन दिल्ले आहा. ह्या मनशान एक सुद्धा काम करूंक ना, फक्त प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्धी करप, प्रेस कॉन्फरन्स घेवप आणि मांडप हे म्हटल्यार कार्य न्हू, हे त्यांनी जाणून घेवचे. आयच्या ह्या प्रेस कॉन्फरन्सान ताका दाखोवन दितले आणि लोकय तांकां त्याची जागा दाखोवन दितले. धन्यवाद.